नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे 1 वाटी तुरीच्या डाळीपासून भन्नाट रेसिपी. कारण झटपट होते कुकरच्या शिट्टीमध्ये. ना आपल्याला डाळ वाटायची ना काही झंझट करता झटपट आपल्याला पुरणपोळ्या करायच्या आहेत, त्यासुद्धा तुरीच्या डाळीच्या. मैत्रिणींनो, कधी केल्यात का तुम्ही? नसल्या केल्या तर नक्की करून पहा. गुजराती स्पेशल पुरणपोळ्या. त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 वाटी तुरीची डाळ. 1 वाटी तुरीची डाळ घेतल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने खळखळून अशी धुवून घ्यायची आहे. आता कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. मैत्रिणींनो, 1 वाटी तूर डाळ आहे, त्याकरिता आपल्याला 2 वाट्या पाणी अगदी परफेक्ट आहे. कारण तुरीची डाळ शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते आणि वाटायचीही गरज लागत नाही. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, चमचाभर. तेल घातल्यानंतर डाळ ओतू जात नाही आणि आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं पाव चमच्यालाही कमी मीठ घालून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ आणि तेल हे घातल्यानंतर आपल्या डाळीला छान कलर तर येतो आणि चवही येते आणि डाळ आपली उतूसुद्धा जात नाही. नाहीतर आपण कुकरचं झाकण लावलं तर डाळ अशी फसफशीत उतू जाते, तर ती जाणार नाही. आता आपण कुकरमध्ये हलवून घ्यायचं आहे मीठ, तेल आणि हळद आणि कुकरचं झाकण आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. 3 शिट्ट्यामध्ये मऊ लुसलुशीत डाळ आपली शिजली जाते. आता त्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे, एका बाजूला डाळ शिजत ठेवलेली आहे, तर आपण आता पीठ मळून घेऊ. पीठ मळण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घ्या, काहीही घेऊ शकता तुम्ही. कारण आपली झटपट पुरणपोळी करायची आहे 10 मिनिटाच्या आत. ना डाळ वाटायची गरज नाही, काही करायची गरज. आता मी घेतलेला आहे मैदा. मैदा बाहेरचा असल्यामुळे आपण चाळूनच घ्यायचा, म्हणजे काही त्याच्यामध्ये असेल तर चाळणीच्या वाटे निघून जातं, वरती राहतं चाळणीमध्ये आणि आपल्याला स्वच्छ पीठ मिळतं. आता पीठ चाळून झालेले आहे 2 वाट्या. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ थोडंसं चवीनुसार, चिमूट भरला थोडंसं जास्त, आणि हळदही घालून घ्यायची आहे. हळद घातल्यानंतर सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. मैत्रिणी, त्यापूर्वी थोडंसं तेलही घालून घेते, म्हणजे आपलं पीठ छान मऊसर आणि चिटकणारही नाही हाताला मळताना. कारण मैदा हा छान चिकट असतो, पण तेल घातल्यानंतर आपल्या पिठाला मोहनही होतं, मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते. त्याकरता आपण थोडं तेल घालून घेऊ आणि पातळसर असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही. मैत्रिणींनो, जास्त घट्ट पीठ मळलं तर राठ होतं पीठ आणि आपली पुरणपोळी थोडीशी कडक होते.
पण असं पीठ मऊ लुसलुशीत मळलं तर खरंच होटाने सुद्धा तोडू शकतो अशी पुरणपोळी तयार होते. आता आपण तेल लावून ठेवू पिठाला आणि झाकून ठेवू. तेल याच्यासाठी वरून लावायचं आहे कारण पीठ आपलं सुकता कामा नये. आता पीठ मुरतंय म्हणजे पीठ मळून ठेवलं का छान मुरतं. आपण आता कुकर खोलून घ्यायची आहे. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत डाळ अशी शिजलेली आहे. आता आपल्याला डाळ वाटायची नाही. पहा काय करायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने फक्त घोटून घ्यायची आहे तूर डाळ. थोडी अशी घोटून घेतली का डाळ सहज मोडली जाते. चण्याच्या डाळीसारखी वाटायला लागत नाही. आणि पोळ्या तर एकदम छान होतात का वेगळ्या टेस्टही वेगळी लागते. तुम्ही कधी केल्या आहेत का तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या? कारण गुजराती लोक तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या करतात, चण्याच्या डाळीच्या कधी करत नाही. म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे मी या खाल्ल्या होत्या, मला खूप आवडल्या आणि काही झंझटमारी पण नाही वाटायची वगैरे. त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला पण दाखवते पुरणपोळ्या कशा करायच्या तुरीच्या डाळीच्या. आता आपली थोडं घोटून घेतलेली डाळीमध्ये पाऊण वाटी गूळ टाकायचा आहे. 1 वाटी तुरीची डाळ आहे, त्याला पाऊण वाटी गूळ टाका, नाहीतर समप्रमाणात सुद्धा घातलं तरी चालतं. तुम्ही जसं गोड खात असेल त्याप्रमाणे घाला. आता गूळ घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी होणार पहा थोडंसं, ते आपण आटवून घ्यायचं आहे. हे पहा घट्ट झालेलं आहे आणि पुरणही छान आपलं मऊ लुसलुशीत झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये आपलं पुरण काढून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल पुरण खूप पातळ आहे. मैत्रिणींनो, थोडं थंड झालं का छान घट्ट गोळा होतो त्याचा, जसं आपलं पुरण असतं त्याप्रमाणे. आता पुरण ताटामध्ये थंड व्हायला ठेवू. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. काय तयारी करायची आहे ते पहा. हे पहा आपलं पुरणही थंड झालेलं आहे आता आणि पीठही छान मुरलेलं आहे, मळलेलं. तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे पीठ. अजिबात पुरण पातळ वाटत नाही पहा. आहे ना मस्त आयडिया. आता आपलं पीठही छान मऊ लुसलुशीत भिजलं गेलेलं आहे. आता याच्या आपण पुरणपोळ्या लाटू. हे पहा किती मस्त मऊ झालेलं आहे पीठ. आणि छोटूसा गोळा घ्यायचा आहे आणि पुरण मात्र भरपूर भरायचं आहे त्याच्यामध्ये. अगदी कडेपर्यंत पुरण भरलं जातं. थोडं पिठात घोळवून घ्यायचा गोळा आणि आपली वाटी तयार करायची. वाटी तयार केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. हे पहा छान पुरण भरलं जातं आणि पोळी अशी लाटली जाते का जशी तुम्ही चपाती लाटताय त्याप्रमाणे. कारण अजिबात पोळी फुटतच नाही, कारण आपलं पुरण अगदी मऊ लुसलुशीत आहे. जरासुद्धा डाळ त्याच्यात राहिलेली नाही. आपण चण्याची डाळ वाटतो तर थोडीशी मोठी राहिली तर आपली पोळी फुटू शकते, पण तुरीची डाळ असल्यामुळे अजिबात असं फुटत नाही, काय नाही, कारण मऊ लुसलुशीत शिजली जाते ती. आता पोळी आपली तव्यावर घालून घ्यायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. खरपूस अशी भाजायची आहे. पहा पिवळी धम्मूक अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तेल लावा, तूप लावा, तुम्हाला काही वाटेल तर तेल लावू शकता, पण
पहिलं तेल लावा आणि खाताना छान तूप घालून पुरणपोळी खा. खरंच अप्रतिम अशी पुरणपोळी होते, टम फुगलेली. परत एकदा सांगते, नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. छान अशा टम फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्या मी पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे. तूपही लावणार, तेलही लावणार, छान मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या टम फुगलेल्या तयार करून घेणार आहे. हे पहा, भरपूर अशा आपल्या 1 वाटीपासून पुरणपोळ्या होतात. 4-5 माणसांसाठी पुरेशी आहे ही रेसिपी. कारण नोकरी धंद्याला जाणाऱ्या मुली किंवा बायका, त्यांना वेळही नसतो जास्त तामझाम करण्यासाठी. म्हणून छान तुरीच्या डाळीच्या तुम्ही पुरणपोळ्या करून पहा, नक्कीच आवडतील अशा पुरणपोळ्या. आणि कटाची आमटी जर तुम्हाला करायची असली तर वेगळी करू शकता. तुम्ही दूध, तूप, गुळवणी ह्याबरोबर आपल्या पुरणपोळीचा स्वाद घेऊ शकता. झालेली आहे आणि मी वाढूनही घेतलेली आहे. मुलांना तर एवढी आवडली का आजी आता नेहमी तुम्हा ह्याच पद्धतीच्या पुरणपोळ्या करा. कारण झटपट होता, त्यांना पटकन खायला भेटल्या म्हणून त्यांना खूपच. आणि कलरही एवढ्या सुंदर आलेला आहे, पिवळा धमूक. बघताच क्षणी तुम्ही करून पाहाल, तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटेल. आणि नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशा वाटल्या. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वाद घ्या.